समुद्रमंथन ही भारतीय पुराणातली अत्यंत प्राचीन अशी कथा आहे. दिवाळी सण आल्यानंतर विशेष करून समुद्रमंथन या कथेचं स्मरण होतं. याचं कारण असं आहे की दिवाळीमध्ये ज्या देवतांची आपण उपासना करतो त्या देवतांचं जे जन्मकाळ आहे किंवा जन्म झाला तो समुद्रमंथनामधून झालेला आहे. दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो, तर लक्ष्मीची उत्पत्ती किंवा धन्वंतरी पूजा धनत्रयोदशीला करतो, तर धन्वंतरी भगवंताची उत्पत्ती ही या समुद्रमंथनातून झालेली आहे आणि त्यामुळे ह्या कथेचं स्मरण आपण दिवाळीच्या काळात करतो. ही जी कथा आहे ही अतिशय प्राचीन आहे. कश्यप ऋषी जे होते त्यांच्या दक्ष प्रजापतीपासून त्यांना ज्या काही पत्नी मिळाल्या होत्या, अनेक पत्नी होत्या त्यांच्या, तर त्यामध्ये दिती आणि आदिती ही दोन ज्या पत्नी होत्या त्यांच्यापासून जी प्रजा निर्माण झाली त्या दितीपासून जे निर्माण झाले त्यांना दैत्य म्हणतात आणि आदितीपासून जे निर्माण झाले त्यांना देव म्हणतात. तर हे वस्तुतः भाऊच होते. तर एकाच वडिलांच्यापासून ही उत्पत्ती झालेली मुलं ही भाऊच होते, पण त्या दोघांच्यात कायम वैर राहिलेलं आहे. दैत्य जे आहेत असुर वृत्तीचे असणारे हे जे सगळे दैत्य लोक होते, राक्षसी वृत्ती आसुरी वृत्ती अशी त्यांच्याकडे असल्यामुळं ते जे निसर्गाचे नियम आहेत त्याचं उल्लंघन करणारे, मद्यपान करणारे, अशाच प्रकारचे आक्रमक अशा स्वभावाचे होते. तर देवता जे आहेत अदितीपासून निर्माण झाले हे निसर्गाच्या नियमांचं पालन करणारे, साधू सज्जनांना मानणारे असे लोक आहेत. तर ह्या भारतीय पुराणामध्ये हे एकमेकांशी कायम भांडतानाच दिसतं. पण ही समुद्रमंथनाच्या कथेची जी सुरुवात होती ही इंद्रदेव आणि दुर्वास मुनींच्या एका विशिष्ट शापामुळे होती. की दुर्वास मुनी काय करतात की एकदा इंद्रावरती प्रसन्न झालेले असतात आणि आपल्या गाडीतील एक हार घेतात आणि तो इंद्राला अर्पण करतात. इंद्रदेव ते हार जो आहे तो आपल्या हत्तीवर ठेवतो आणि हत्तीवरनं तो हार घसरतो आणि हत्तीच्या पायदळी तुडवला जातो. ते बघितल्यानंतर दुर्वास ऋषींना राग येतो आणि ते त्याला इंद्राला शाप देतात की तू शक्तिहीन होशील आणि तुझं साम्राज्य निघून जाईल. तर दैव आणि दैत्य यांच्यात हे कायम संग्राम होतच असतात. तर त्यामुळं काय होतं की देवतांच्याकडं शक्तिहीनत्व आल्यामुळं शापामुळं हे दानव लोक हे जे दैत्य लोक आहेत हे त्यांच्यावर वारंवार हल्ले करून त्यांचं साम्राज्य आपल्या ताब्यात घ्यायला प्रयत्न करतात. तर ही त्यांची केविलवाणी अवस्था जी होती ती भगवान विष्णूंच्या कानावर हे सगळे इंद्र आणि हे सगळे लोक जाऊन घालतात की आमच्यावर अशी विचित्र अवस्था आलेली आहे. कारण आमचं ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला जे काही युद्धामध्ये हानी होती त्यावेळेला दैत्यांची जी हानी होती त्यावेळेला शुक्राचार्य हे त्यांचे गुरु आहेत आणि शुक्राचार्यांना मृतसंजीवनी मंत्र जो भगवान शंकरांनी आशीर्वाद देऊन प्राप्त करून दिलेला आहे त्याद्वारे ते काय करतात की सगळ्या दैत्यांना आपल्या मंत्रबळाद्वारे उठवतात. त्यामुळे मेलेले लोक परत उठतात. पण आमच्या देवांच्या मागं मात्र अशी कोणतीही शक्ती नाही की ज्याद्वारे आम्ही पुनर्जीवित व्हावं किंवा आमच्यावरती येणारी जी संकट आहेत ही दूर करावी. तर मला ह्याला उपाय काय? त्यावेळेला भगवान विष्णूने त्यांना देवतांना सांगितलं की तुम्ही हा जो क्षीरसागर आहे ज्या ठिकाणी भगवान विष्णू कायम शेष नागावरती शयन करत असतात असा हा प्रचंड जो क्षीरसागर आहे ह्याचं तुम्ही घुसळून घ्या. आणि ह्याचं समुद्र मंथन करा म्हणजे घुसळणे, मंथन म्हणजे घुसळणे. तर ते घुसळून घ्या आणि जसं रवी आपण ताक दही असं जे घुसळलं जातं तर ते घुसळल्यानंतर मग त्यातनं अमृत निर्माण होतं. म्हणजे काय होतं की मग त्यातनं लोणी निर्माण होतं, त्यानंतर पुढं त्याचं तूप होतं. तसं हा क्षीरसागर जर तुम्ही मंथन केलात तर ह्याचा अंतिम बिंदू तुम्हाला अमृत प्राप्त होईल आणि अमृत प्राप्त होऊन तुम्ही ते अमृत प्या आणि याद्वारे तुम्ही अमर व्हा. म्हणजे जर देवता हे अमर का होऊ शकतं तर अमृत रसाचं पान केल्यामुळं, तर तो तुम्ही प्राप्त करा. पण हे अमृत रसायन प्राप्त करायसाठी तुमच्याकडं शक्ती पाहिजे. कारण तुम्हाला हे जर मंथन करायचं ही इतकी सोपी गोष्ट नाही. मग कसं बरं मंथन करावं? तर भगवान विष्णू त्यांना आशीर्वाद देतात की मी ह्यामध्ये विशेष दखल देऊन हे अमृत मंथनाचा कार्यक्रम तुम्हाला करून देईल आणि तुम्हाला अमृत प्राप्त करून देईल. मग ते कसं करणार? तर ते सांगितले की आत्ता सध्याचा जो काळ चालू आहे हा सगळ्या आसुरी शक्तींना दैत्यांच्या शक्तींना अनुकूल आहे आणि तुम्हाला सगळ्या देवतांना प्रतिकूल आहे. त्यामुळे जेव्हा प्रतिकूल काळ असतो त्या काळामध्ये आपण जे सगळे आपले शत्रू आहेत किंवा आपले विरोधी लोक आहेत त्यांच्याशी अतिशय संयमानं वागावं की ज्या संयमाद्वारे त्यांचा विरोध कमी होतो. तर तुम्ही असं करा की
या दानवांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडं ह्या समुद्र मंथनाची कथा त्यांना सांगा की आपण अशा पद्धतीने जर समुद्र मंथन केलं तर आपण अमृत प्राप्त करू शकतो आणि अमृत प्राप्त केलं तर आपण अजरामर होऊ शकतो, मग युद्ध करायची काही गरज राहणार नाही. तर हे सगळे देवता लोक ज्या वेळेला या दैत्यांच्याकडे जातात आणि त्यांची जी दैत्य राज आहेत, आता ह्या कथामध्ये सुद्धा जी मी मगाशी म्हणालो की पाठभेद असतात. एका ठिकाणी तिने सांगितलं आहे की बळीराजा होते आणि काही ठिकाणी सांगितले की कालकेतू नावाचे असुरांचे राजे होते. आता हे निश्चित करणं कठीण आहे, पण बळीराजा जे होते हे भगवान विष्णूंचे दासच होते आणि कालकेतू हा तसा काही नव्हता. पण असा काही उल्लेख असल्यामुळे त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे की तो असुरांचा जो राजा असतो तो ह्या गोष्टीला तयार होतो. याचं कारण असं होतं की शुक्राचार्यांशी ती चर्चा करतात. शुक्राचार्य म्हणतात देवतांच्यावर काय आपण विश्वास ठेवू शकत नाही, पण अमृत जर प्राप्त होणार असेल तर ते मात्र वरदायक आहे, तर आपण सगळ्यांनी अमृतासाठी प्रयत्न करावा. भगवान विष्णू काय करतात की ह्या देवतांच्यात आणि ह्या दानवांच्यात स्वतःच्या योग बळाद्वारे शक्ती प्रवाहित करून देतात की ज्याद्वारे हे त्यांना कार्य सफल व्हावं. त्यानंतर मग मंदाराचल पर्वत जो आहे त्याची रवी तयार करायची असं ठरवतात की जे घुसळण्यासाठी मोठाच्या मोठा उंच जो हे असलेला मंदाराचल नावाचा पर्वत असतो तो घेऊन येतात आणि वासुकी नाग जो आपले भगवान शेष आहेत त्यांचा हा भाऊच आहे, तर त्या नागाचा घेऊन त्याला ते घुसळण्यासाठीची दोरी म्हणून त्याचा वापर करायचा असं ठरवतात. आणि मग हे प्रयत्न सुरू होतो तर त्याला कळतं की पृथ्वी सगळी खाली खोल 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 चाललेली आहे, कारण त्याला काय आधारच नाही खालती. मग काय करायचं, त्यावेळेला भगवान विष्णू आपला कच्छप अवतार जो कासवाचा अवतार आहे तो प्रगट करतात आणि ह्या मंदाराचल पर्वत त्याच्यावरती ठेवला जातो. तर हा जो कच्छप जो आहे अवतार हा इतका विशाल आहे म्हणे की 1,00,000 योजने असा पसरलेला त्यांचं ते शरीर होतं की ज्याद्वारे भगवंतांनी ह्या मंदाराचल पर्वताला आधार दिला. जे विष्णूंचे अवतार झालेले आहेत त्या अवतारामधला हा एक प्रमुख अवतार आहे. तर तो अवतार काय करतो तर तो मंदाराचल पर्वताला आधार घालणं देतो आणि मंदाराचल पर्वताला आधार दिल्यानंतर वासुकी नागामध्ये एक असा भगवान आपला योग सिद्ध करतात की ज्यामुळे त्याला निद्रा प्राप्त होते. त्यामुळं हा जी घुसळण करताना त्याला त्रास कमी होतो, तर ही एक दीर्घ निद्रा त्याला प्राप्त करून देतात. तर हे मग घुसळण सुरुवात होते. एका बाजूला दैत्य आणि एका बाजूला देव असे लोक जातात. पण ह्यात असं गोंधळ होतो की दैत्य काय म्हणतात की देव जी गोष्ट मागतात ती आम्ही मागणार, तर देवता काय म्हणतात की आम्ही पुढच्या बाजूला उभा राहतो आणि तुम्ही मागच्या बाजूला उभा राहा. म्हणजे जे वासुकी नाग आहेत त्यांच्या तोंडाकडे आम्ही जाऊ आणि तुम्ही धडाकडे जावा. तर ते वाद निर्माण करतात आणि ते सांगतात की आम्ही तोंडाकडे जाऊ कारण आम्ही श्रेष्ठ आहे देवतांच्यापेक्षा, कारण आम्ही देवतांच्यावरती विजय प्राप्त करतो. तर मग हे आपले ब्रह्मदेव आणि वेगवेगळे मुनी हे सगळी चर्चा करून मग ठरवतात की ठीक आहे, दानव जसे सांगतात तशा पद्धतीनं हे सगळे दैत्य लोक आहेत हे या वासुकी नागाच्या मुखाच्या बाजूकडं जातील आणि शेपटाच्या बाजूकडं हे सगळे देवता जातील आणि मग ह्या मंदाराचल पर्वत आणि खाली हा कच्छप अवतार अशा ह्याच्यावरती ते घुसळण सुरुवात होती आणि जोरजोरात हे घुसळण करताना तो सागर अतिशय खवळतो आणि अत्यंत खवळून तो घुसळण चालले असल्यामुळं त्यातनं जे पहिल्यांदा निर्माण होतं ते विष निर्माण होतं. असं म्हणतात की त्या हलाल विषानं चारी बाजूना ही दैत्यलोक समोर असल्यामुळं त्यांच्यावरती तो वेगानं हे व्हायला लागतो. त्याचा विषाचा जो वारा आहे तो इतका विषारी असतो की ते अनेक दैत्य मारायला लागतात. तर त्या ठिकाणी हे आपले शुक्राचार्य आशीर्वाद देऊन परत परत त्यांना जिवंत करत असतात. त्यामुळे हे सगळे देवता आणि हे घाबरतात. तर भगवान विष्णू काय सांगतात की ह्या संकटातून आपल्याला भगवान शिवशंकरच वाचवू शकतात. मग भगवान शंकरांची आराधना केल्यानंतर भगवान शंकर प्रकट होतात. तर त्यांना सगळेजण प्रार्थना करतात की हे आता इतकं मोठं संकट आहे की आम्ही अमृत मागायला गेलो आणि ह्या ठिकाणी निर्माण झाले महाविष. हे हलाहल विष आहे, त्याला कालकूट विष असं म्हणलं जातं. तर इतकं भयंकर विष आहे हे सगळं ब्रह्मांड आता नष्टच होणार. आम्ही अमृत निर्माण करायला गेलो पण झाले उलटं. तर मग आता करायचं काय, तर भगवान हे आशुतोष आहेत, अतिशय भोळे आहेत. ते बघितलं की मानवता आणि देवता हे सगळ्यांचा नाश होऊ शकतो ह्या विषाद्वारे. तर ते त्या सगळ्या लोकांना काय सांगतात की हे जो विनाश करण्याचं जे सामर्थ्य आहे त्यामध्ये विष हा सुद्धा एक भाग मायेचा असतो. त्यामुळं हे जे विष आहे हे मी आता ग्रहण करतो असं म्हणून ते विष जे आहे सगळं हे भगवान
स्वतः प्यायला लागतात. आता ह्यामध्ये जशी मी मगाशी सांगितलं की भगवंताची 3 अवतार झाले ह्या कथेमध्ये, पण आणखीन एक चौथा अवतार आहे जो गुप्त अवतार आहे. तो 3 अवतार कोणते आहेत तर एक आहे कच्छप अवतार, दुसरा आहे मोहिनी अवतार आणि तिसरा आपण अवतार म्हणू शकतो धन्वंतरी. पण चौथा अवतार जो आहे तो गुप्त अवतार आहे. तो कोणता आहे तर भगवंताच्या नामाचा अवतार आहे. भगवान शंकर हे अखंड रामाचं नाम घेतात. तर काही ठिकाणी रामाचं नाव सांगतात आणि काही ठिकाणी अच्युत अनंत गोविंद हे भगवान विष्णूंचीच नावं आहेत सगळी. तर ही नावं भगवान शंकर घेतात असं सांगितलं जातं. तर भगवंताने ज्या वेळेला सांगितलं की मी हे विष प्राशन करतो, आता विष म्हणजे काय संपूर्ण पेशी उद्ध्वस्त करणारं त्याचं सामर्थ्य असतं, सगळं नाश करून टाकायचं. तर असं विष घेणं एवढं सोपं नाही आहे. कुठल्याही देवाला ते शक्य नव्हतं. भगवान शंकरांच्या व्यतिरिक्त हे विष घेण्याचे सामर्थ्य कोणापाशीच नाही. तर मग भगवंतांनी जेव्हा ते विष घ्यायला लागले तेव्हा ते कंठातच त्यांनी अवरुद्ध करून टाकलं. त्यापुढं त्याला जाता आलं नाही, कारण भगवंताच्या कंठामधनं भगवंताचं नामस्मरण सारखं चालू असायचं. तर त्या नामानं काय केलं की ते विषाला अडवलं, त्यामुळे ते शरीरात पसरू शकलं नाही आणि त्या ठिकाणी बद्ध झालं ते. त्यामुळे भगवंताला नीलकंठ असं नाव पडलेलं आहे. जे भगवान शंकरांची आरती आहे त्यात आपण म्हणतो दैवी दैत्य सागर मंथन पै केले, म्हणजे देवाने आणि दैत्याने सागर मंथन जे केलं, दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हलहल जे उठले, तेव्हा आसुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. भगवंताला नीलकंठ नाम हे त्यावेळा प्रसिद्ध झालं की त्यांना भगवान शंकर आहेत, महादेव त्यांना मानले गेलं, कारण सगळं इतकं महाभयंकर हलाहल विष भगवंतानं आपल्या मुखात घेऊन आपल्या सगळ्या जीवांना तारलेलं आहे आणि ह्या जगावरती अनंत कोटी कृपा करून ठेवलेली आहे की नामे पाषाण तारेले असं भगवंताचं जे नाम आहे. कारण त्याचं कारण काय झालं की अखंड भगवंताचं नाम घेतात. तर त्यामध्ये नामे पाषाण, मी रामायणामध्ये आपण बघितलं की नामे पाषाण तारले म्हणजे काय की दगडावरती राम लिहिलं तर ती दगडं तरली. आणि ही जी विष आहे हे विषसुद्धा नामाच्या बळाद्वारे हे निर्विष करण्याचं जे सामर्थ्य आहे भगवंताच्या नामात, इतकं नाम ते घेतात, आपण तेवढं घेत नाही. जे भगवंताचं नाम घेतात त्यांचं विषबाधासुद्धा दूर होती असं शास्त्रांचं प्रमाण आहे. त्यामुळे हा चौथा अवतार आहे भगवंताचा नामावतार. हा नीलकंठ भगवान शंकरांच्यापासूनच सुरुवात झाला म्हणायला हरकत नाही की अच्युत अनंत गोविंद हा एक भगवंताने नाम घेतलं होतं असं म्हणतात. किंवा काही ठिकाणी असं लिहिलं की राम हे नाव ते घेतात. तर अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्चिंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. ही जी भगवंताचं नाम आहे हे अच्युत अनंत गोविंद हा जो सारखा ज्या घरामध्ये आजारी लोक आहेत त्या लोकांनी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही की अच्युत अनंत गोविंद ह्यामध्ये शब्द 9 शब्द येतात बघा, अच्युत अनंत आणि गोविंद. तर तितके लाख वेळेला जप करायला पाहिजे. प्रत्येक शब्दाचा 1-1 लाख याप्रमाणे असा तो जप केला असता तर हे मुख्य जे आपल्या घरात येणारं जे आरोग्यहीनतेचा प्रकार असतो, कुणाला आरोग्य राहत नाही, तर तो दूर होऊ शकतो असं त्या नामाचं महात्म्य आहे. हा चौथा गुप्त अवतार आहे. तर भगवंताने नामाच्याद्वारे आपलं गळ्यामध्ये विष जे शरीर त्यांचं गरम झालं या विषाद्वारे किंवा विषानं सगळं तप्त होतं, तर त्या वेळेला भगवंताला बाकीच्या लोकांनी असं गार पाणी वाहिलं. भगवान शंकरांना आपण जे वाहतो ते त्याचं कारण असं आहे की त्या विषाचा जो उग्रपणा आहे थोडा शांत झाला आणि त्यामुळे भगवंतांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. तर भगवान शंकर त्या ठिकाणी अंतर्धान झाले. तर ही जी गोष्ट आहे भगवान शंकरांची जी महादेव होण्याची कथा आहे ही नीलकंठ ही समुद्रमंथनातनं आहे. त्यानंतर पुढं मग समुद्रमंथन कंटिन्यू पुढं सुरू केलं गेलं. त्यानंतर मग ते जी रत्न निर्माण झाली ती हलाल विषानंतर कोणकोणती झाली तर मग त्यानंतर कामधेनू झाली. त्यानंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा जो 7 मुखाचा घोडा आहे आणि त्याला पंख बनवते. त्याच्यानंतर ऐरावत झाला. त्यानंतर पारिजातक आलं, धन्वंतरी आले. त्यानंतर म्हणजे एक मोठा असा एक मंत्रच आहे की तो मंत्र असा आहे. त्या समुद्रमंथनातनं काय काय निर्माण झालं तर लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गाव हा काम दुधा, सुरेश्वर गजो, रंभादी देवांगना, अश्वहा सप्तमुखम, विषम हरिधनु, शंखोमृतम चांबुधम, रत्नानी ह चतुर्दशम प्रतिदिनम कुर्वन्ति वो मंगलम असा एक तो श्लोक सांगितला जातो. याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं या श्लोकामध्ये की लक्ष्मी ह्याच्यातून निर्माण झाली. कौस्तुभमणी जो गळा कौस्तुभमणी शोभित असे असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर त्या अभंगात भगवान
पांडुरंगाच्या गळ्यात कौस्तुभमणी पण शोभतो असं एका अभंगात तुकाराम महाराज सांगतात. तर तो कौस्तुभमणी, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक, जे पारिजातकाचं झाड आहे, जे स्वर्गातनं सत्यभामेसाठी भगवान श्रीकृष्णाने खालती पृथ्वी तलावर आणलं, ते जे पारिजातकाचं झाड होतं, तर ते समुद्र मंथनातनं निर्माण झालं. सुरा, सुरा म्हणजे दारू, ज्याला वारुणी म्हणतात किंवा दारू म्हणतात, ती दारू, तर ती सगळी असुरांनी घेतली. धन्वंतरी चंद्रमा, म्हणजे धन्वंतरी आणि चंद्र. गावा हा कामदुधा, गावा हा कामदुधा म्हणजे ही आपली सुरभी किंवा आपण ज्याला कामधेनू म्हणतो ती. सुरेश्वर गजो म्हणजे जो हत्ती आहे ऐरावत तो. सुरेश्वर गजो. रंभादी देवांगना म्हणजे रंभा ज्या अप्सरा होत आहेत त्यातनं प्रकट झाल्या. अश्वाहा सप्तमुखम म्हणजे उच्चैश्रवा नावाचा जो घोडा होता की ज्याला पंख पण होते, तो पांढऱ्या रंगात होता आणि त्याला 7 मुखं होती. तो अत्यंत वेगवान आणि अतिशय चपळ मानला जातो. तो भगवंताचं स्वरूपच आहे. उच्चैश्रवा नावाचा जो अश्वहा सप्तमुखम आणि त्यानंतर विषम म्हणजे विष भगवान शंकरांनी घेतलं ते. हरिधनुम शंखोमृतम चांबोधम म्हणजे शंख निर्माण झालं. ही 14 रत्न निर्माण झाली असं त्या श्लोकाचं सांगणं आहे. तर काही ठिकाणी असं सांगतात की लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी निर्माण झाली, म्हणजे विष ज्यावेळेला प्रकट झालं विषानंतर अलक्ष्मी आली. म्हणजे लक्ष्मी आणि अलक्ष्मी. अलक्ष्मी म्हणजे काय की दरिद्र्यता, तर ही लक्ष्मीचीच बहीण आहे म्हणे. आणि त्यामुळं आपण हे दिवाळीच्या काळामध्ये धन्वंतरीच्या पूजनानंतर आपण ज्यावेळेला जे झाडू आणतो किंवा हे अलक्ष्मी झाडून टाकायची आणि लक्ष्मीची पूजा करायची ही जी प्रथा आहे, ती अलक्ष्मीसुद्धा एका ठिकाणी सांगितली जाते, ती अलक्ष्मी. आणि काही ठिकाणी शंख सांगितला गेलेला आणि काही ठिकाणी शंख सांगितला गेलेला नाही. तर अशी ही जी 14 रत्नांची कथा आहे, ही देव आणि असुर यांच्या मैत्रीतनं निर्माण झाली. आणि पुढं मग शेवटी कसं झालं की ही सगळी एकामागून एक रत्न येता ही काही देवतांनी घेतली आणि काही दानवांच्याकडे गेली. तर काही देवतांच्याकडे आणि काही दानवांच्याकडे करता 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 शेवटी जो शेवटचा बिंदू आला तो होता अमृत कुंभ घेऊन भगवान धन्वंतरी साक्षात प्रकट झाले. हा भगवान विष्णूंचा अवतारच आहे. तर भगवान स्वतः विष्णूंच्या अवतारातलंच ते अवतार असल्यामुळं ते प्रकट झाले आणि त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता. आता अमृत कलश असल्यानंतर तो हे जे दानव किंवा दैत्य होते हे सगळे कपट आणि कारस्थानातले लोक असल्यामुळं त्यांनी काय केलं की ते कलश त्यांच्या हातातनं काढून घेतला आणि हे सगळे पळायला सुरुवात झाली. त्यावेळेला ह्या सगळ्या देवतांनी पुन्हा भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, मी बघतो काय करायचं. आणि मग त्यावेळेला अत्यंत सुंदर अशा स्त्रीचं रूप घेऊन भगवान विष्णू मोहिनी रूपामध्ये सगळ्यांच्या समोर प्रकट झाले. आणि त्यांनी ज्यावेळेला ह्या सगळ्या दैत्य लोकांनी बघितलं त्यावेळेला त्याच्या अत्यंतिक सुंदरतेकडे बघून सगळे मोहित झाले. तर त्यांनी मोहित होऊन भगवंतांनी ते आपला जो कटाक्ष टाकायचा आहे त्या दानवांच्यावरती तो टाकल्यामुळं ते सगळे घायाळ झाले. आणि त्यांनी त्या अत्यंतिक सौंदर्याला बघून ती जशी म्हणायला येईल तशा पद्धतीनं हे करायला लागले. ती नाचायला लागली की ही तिच्याबरोबर नाचायला लागले. ते करता करता भगवंताने हळूच अलगत असा तो त्यांच्या हातातून कलश काढून घेतला आणि त्याला सांगितलं की मी तुम्हाला आता सगळ्यांना हे अमृताचं पान करते. मग सगळ्यांची पंगत बसली, एका साईडला हे सगळे दैत्य बसले, एका बाजूला सगळे देवता बसले. तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही तर सगळे विजेते आहात. भगवंतांनी आपल्या मोहिनी रूपानं ह्या सगळ्या असुरांना सांगितलं की तुम्ही सगळे विजेत आहात. तर आता देवतांना मी प्रथम वाढते, कारण हे सगळे तर पावणे झाले आपले कमी ह्याच्यातले, तर ह्यांना पहिले वाढते आणि मग तुम्हाला अमृत वाढते. तर ठीक आहे म्हणले. सगळे दैत्य म्हणले तिच्यावर इतकी ती मोहिनी अस्त्र त्यांच्यावर पडलेलं होतं की ती जशी म्हणाल त्याला हो होच म्हणले. तर त्यांनी ते मान्य केलं आणि सगळे पंक्तीत बसले. तर ह्या भगवंतांनी काय केलं की प्रत्येक इंद्रापासून जितके देवता सगळे बसले होते प्रत्येकाला अमृत द्यायला सुरुवात केली. आणि सगळ्यांना अमृत देता 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 त्या असुरामध्ये तो उदयभानू नावाचा एक असुर होता. त्याला काहीतरी शंका आली, काहीतरी भानगड चालली की हे सगळे देवच प्यायला लागले. आणि इकडे सगळे दैत्यांच्याकडे फक्त ते नुसतं मधनं कटाक्ष टाकते आणि त्यांना घायाळ करते आणि हे देवताच फक्त अमृत पितात. त्यावेळेला तो काय केला, त्यानं देवांचं रूप घेतलं आणि त्या देवतांच्या पंगतीत जाऊन बसला. तर ते चंद्र आणि सूर्याने बघितलं की हा कोणतरी दानव घुसलेला आहे. तर त्यांनी जसं ह्या मोहिनीने सगळ्यांना अमृत देता देता जशी त्या उदयभानूपाशी गेली आणि त्यांनी ते अमृत पिलं तेव्हा इंद्राने ह्यांना चंद्राने आणि सूर्याने सांगितलं अहो हा तर दैत्य, हा आपल्या देवतांचं रूप घेऊन बसला आहे. तेव्हा भगवान स्वतः आपल्या विष्णूंच्या स्वरूपामध्ये प्रगट झाले आणि त्या उदयभानूला तिने सुदर्शन चक्राद्वारे
त्याचं मुंडकं उडवून टाकलं. तर ते जे मुंडकं आहे ते अमृत पिल्यामुळं काय झालं की दोन्ही ते धडं त्याची जिवंतच राहिली. तर ते पहिलं जे धड आहे वरचं मुंडकं जे आहे त्याला राहू म्हणतात आणि मागचं जे शेपूट राहिलं त्याला केतू असं म्हणतात. आणि मग त्यामुळं तो राहू आणि केतू हा सूर्य आणि चंद्रांचं ग्रहण करायला बघतो की त्यांच्यामुळं माझं हे बिंग फुटलं आणि मग मला हे अशा पद्धतीची अवस्था आली. तर ही जी देव आणि असुरांची जी कथा आहे ही मोहिनीच्या बळाद्वारे काय झालं की सगळ्या देवतांना अमृत मिळाल्यामुळं देव अमर झाले. आणि पुढं मग इंद्राने कच आणि देवयानी ही जी कथा येते तर त्यात इंद्राने तो मृत्युंजय जो मंत्र आहे गुप्त मंत्र जो मृत संजीवनी मंत्र हा त्यांचे जे शुकगुरू आहेत त्यांच्याकडनं शुक्राचार्य महाराज त्यांच्याकडनं तो कसा फोडला आणि त्या मंत्राचं सामर्थ्य नष्ट करून टाकलं. आणि मग हे देवतांना अमर झाल्यामुळं मग पुढं ह्या दैत्य लोकांना पाताळात जाऊन राहायला लागलं आणि मग हे सगळे देवता सगळे स्वर्गात जाऊन आपलं राज्य त्यांनी पुन्हा स्थापन केलं. आणि देवतांच्या बरोबर आपल्यावरती आशीर्वाद असल्यामुळं मानवसुद्धा आपण पृथ्वीवरती सुखानं राहू शकतो. कारण देवतांशी संलग्नता मानवांची आहे आणि मानवांची संलग्नता देवतांशी आहे. कारण आसुरी वृत्तीचं जे अवलंब करतात ते सगळे नरकातनी जातात किंवा पाताळातनी जातात आणि देवतांचं जे अनुग्रह प्राप्त करून घेतात हे सगळे स्वर्ग प्राप्त होते आणि त्यांना श्रीमंती प्राप्त होती, पुण्य प्राप्त होतं. कारण पुण्यही तुम्हाला स्वर्गात घेऊन जाते, पापं सगळे तुम्हाला नरकात घेऊन जातात. तर ही समुद्रमंथनाची कथा यासाठी आहे की ह्या कथेमध्ये भगवती लक्ष्मीची जी निर्मिती झाली आणि त्यामुळे मग तो स्वयंवराचा ब्रह्मदेवाने एक सांगितलं की या ठिकाणी स्वयंवर होईल आणि त्यावेळेला भगवान विष्णूनं लक्ष्मीनं वर केला हे आपला नवरा प्राप्त म्हणून तिनं ती वरमाळा त्यांच्या गळ्यात घातली. ही कथा त्यात या समुद्रमंथनाच्या कथेत येते. आणि भगवान विष्णूला लक्ष्मी प्राप्त झाली, अगोदर ती होतीच कारण भगवंताची ही शक्ती आहे. ते भगवान एकच आहेत पण ज्यावेळेला ते आकार रूपात येतात त्यावेळेला हे निर्मिती करताना ब्रह्मरूप होतात, ब्रह्मदेव होतात. ह्याचं आपल्या सगळ्या प्रजेचं रक्षण करताना ते विष्णू होतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विनाश करताना ते शिवरूपात येतात. तर ही जी त्यांची कथा आहे ही समुद्रमंथनाची कथा ही दिवाळीशी यासाठी संलग्न आहे कारण धन्वंतरी जी आहेत हे धनत्रयोदशीला अमृत कुंभ घेऊन प्रगट झालेले आहे. आणि अमृत म्हणजे काय तर सर्व प्रकारचे औषधींचं सार आहे की ज्या औषधींच्या साराद्वारे सर्व प्रकारचे रोग, भय आणि दुर्बलता नष्ट होते आणि एक प्रकारचं चैतन्य प्राप्त होतं. असं हे धन्वंतरींचं आगमन आहे की ज्याद्वारे त्यांनी ह्या सगळ्या सृष्टीवरती लोकांच्यातली भय नष्ट केलं, अपवित्रता नष्ट केली, पवित्रता त्यांनी प्रकट करून सगळ्या सृष्टीला आशीर्वाद दिला की ह्याद्वारे तुम्ही मुक्त होऊ शकता, देवतांच्या आराधना करा असं भगवद्गीताची सांगते. त्यामध्ये ह्या देवता सगळ्या येतात. पण ह्या धन्वंतरींच्या कथेमध्ये त्यावेळेला अशी गोष्ट झाली होती म्हणे की देवतांचं जे आपण हवन करत असतो यज्ञाद्वारे त्यामध्ये देवतांचे हव्य भाग जे प्रत्येकाला पार्ट दिले जातात त्यातनं हवनामध्ये तर तो पूर्ण झालेला होता. त्यामुळे त्या अवतारामध्ये त्याला त्या हवनाचा अधिकार मिळत नव्हता. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं की पुढचा तुमचा अवतार ज्यावेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला तुम्हाला देवता स्वरूप प्रकट होईल आणि मग तुम्हाला ह्या देवतांच्यामध्ये हवनामध्ये भाग घेता येईल. तर असा त्यांचा पुन्हाही काशीमध्ये अवतार झाला आणि मग तिने मोठे ग्रंथ लिहिले आणि ह्या जगाचं जे दुःख आहे हे निवृत्त करून टाकलं. अशी ही समुद्रमंथनाची कथा पुराणामध्ये सांगितली जाते, कीर्तनातनी आणि प्रवचनातनी हजारो वर्ष सांगितली जाते. ह्या कथेचं स्मरण केलं असता सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि ही कथा आपल्याला अमृताकडं घेऊन जाणारी असल्यामुळं अमृतत्वाची प्राप्ती होती असं या कथेचं एक रहस्य आहे. आणि ही दिवाळीच्या काळामध्ये विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनामध्ये आणि धनत्रयोदशीच्या पूजनामध्ये धन्वंतरींची पूजा आणि महालक्ष्मीची पूजा करताना हिचं विशेष स्मरण केलं जातं.